Dear students, today we are going to studying about science and technology part second, chapter number 4, environmental management. Last lecture we have already studied about ecosystem a review and relationship between environment and ecosystem. We are going to studying about environmental conservation, पर्यावरण संवर्धन. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. Environmental pollution is one of those main factors. त्यापैकीच पर्यावरणीय प्रदूषण ही एक प्रमुख समस्या आहे. Generally, contamination of any material is its pollution. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजेच प्रदूषण होय. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. That is direct or indirect changes in physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living beings in environmental pollution. यामध्ये हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल घडून येणे म्हणजेच या ठिकाणी पर्यावरणीय प्रदूषण. आणि याची अनेक कारणे आहेत. ती कारणं कोणती आहेत आपण पाहूया. व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution. या पर्यावरणीय प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येचा झालेला विस्फोट, मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होत आहे ते औद्योगिकरण, त्याचबरोबर अनियमित नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्यांचा अवाजवी असा होत असणारा वापर, त्याचबरोबर नागरीकरण जे अनियोजित आहे आणि इतर काही घटनांमुळे पर्यावरणीय प्रदूषण घडून येत असतं. कॅन यू रिकॉल विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन? पोल्युशनचे कोणकोणते प्रकार आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रामुख्याने प्रदूषणाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉइल और लँड पोल्युशन आर मेन टाइप्स ऑफ पोल्युशन. ॲडिशन टू दीज, लाईट पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशन, नॉइज पोल्युशन अँड रेडिओ पोल्युशन्स आर ऑल्सो हजार्डियस टाइप्स ऑफ पोल्युशन्स. प्रामुख्याने 3 प्रकारचे प्रदूषण आहे. त्यामध्ये हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि जमिनीचं प्रदूषण हे 3 मुख्य प्रकारचे प्रदूषण आहेत. त्याखेरीज प्रकाशाचं प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि किरणोत्सारी प्रदूषण हे देखील अत्यंत घातक असणारे प्रदूषणाचे प्रकार आहेत. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पोल्युशन? नैसर्गिक आणि कृत्रिम प्रदूषण म्हणजे काय? द पोल्युशन which is caused by natural sources and due to natural process is called natural pollution. For example, earthquake and eruption of lava. ज्यामध्ये नैसर्गिक प्रक्रियेनं नैसर्गिक स्रोतांमध्ये प्रदूषण घडून येतं त्याला आपण नैसर्गिक प्रदूषण असं म्हणतो. उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी. The pollution due to human activities is called artificial or man-made pollution. ज्या प्रदूषणामध्ये मानवी हस्तक्षेप होत असतो त्या प्रकारच्या प्रदूषणास आपण कृत्रिम प्रदूषण किंवा मानव निर्मित प्रदूषण असं म्हणतो.
पोल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. प्रदूषण ही खूप मोठी व्यापक अशी संकल्पना आहे. व्हेरियस टाइप ऑफ पोल्युशन्स लाईक दॅट ऑफ एअर, वॉटर, साऊंड, सॉइल, थर्मल, लाईट पोल्युशन्स ऑकर अराउंड अस. आपल्या सभोवताली असणारी हवा, पाणी, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक इत्यादी विविध प्रकारचे प्रदूषण आपल्या सभोवताली आढळून येत असतात. अल्टिमेट adverse effect of all these is on existence of all the living organism, and out of this environmental conservation has become the need of our. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावरती होत असतो आणि त्यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. We have studied the air pollution. आपण यामधील हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये ऑलरेडी माहिती अभ्यासलेली आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. Why is it said that pollution control is important? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे. नेक्स्ट टॉपिक, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. नैसर्गिक पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज का आहे? पर्यावरण संवर्धनाची गरज. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन. सर्वसाधारणपणे सामान्य माणसांना पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे माहिती नसतात. There should be large scale participation of the people in environmental conservation. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनामध्ये लोकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावरती असणं आवश्यक आहे. It will possible to answer the environmental problems only if environmental protection conservation become an effective public movement. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही जर प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांची उत्तरे मिळू शकतात. For this purpose, values like positive attitude and effective towards environment, knowledge about it, etc. should be inculcated among the children since their childhood. याकरता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन यासारखी मूल्य त्यांच्यामध्ये रुजवली तर त्याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये चांगला दिसू शकतो. This will help to make the future generation more aware about environmental conservation and protection. यामुळे उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणारी असेल. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. Today, all the developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. Their efforts are in that direction. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. आज जगातील सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित देशांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील चालू आहेत. या सर्व देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केलेली आहेत आणि त्यासाठी आवश्यक ते कायदे देखील करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन, देअर इज इंटररिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. Humans stepped on the earth long after formation of earth. On the earth, human being proved its superiority as compared to other animals with the help of characters like intelligence, memory,
imaginary ability etc. या पृथ्वी तलावरती मानव हा पृथ्वीच्या निर्मितीनंतर खूप दिवसांनी त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. परंतु मानवाने पृथ्वीवरती वावर करत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती इत्यादी गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवलेले आहे. आपल्या गुणाच्या आधारावर त्याने निसर्गावरती प्रभुत्व देखील स्थापन केलेलं आहे. ह्युमन इस्टॅब्लिश्ड domination over the nature. Human utilize all the natural resources as much as possible. जेवढे काही वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती आहे त्या सर्व साधन संपत्तीचा मानवाने आपल्या स्वतःच्या करता अतिरेकी वापर करून घेतलेला आहे. In an attempt to live a satisfactory life, त्यांचं सुखी समृद्ध असं जीवन जगण्याच्या प्रयत्नामध्ये त्याने निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढं तो घेतच राहिलेला आहे. आणि याचा परिणाम काय झाला? ह्युमन केप्ट ऑन स्कॅचिंग फ्रॉम द नेचर ॲज मच ॲज पॉसिबल अँड दिस लीड्स टू इन्क्रीज इन प्रॉब्लेम. आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेलेल्या आहेत. फ्रॉम दिस एंटायर सिनॅरिओ, यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते. वी कॅन अंडरस्टँड दॅट ह्युमन हॅज क्रुशियल रोल इन मेंटेनिंग द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, then human itself only can conserve and improve the quality of nature. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका ही महत्त्वाची आहे. जर तो पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचं काम जर करत असेल तर त्याचं रक्षण संवर्धन करण्याचं कामही तोच करू शकतो. Many times general public is unknown that its activity are harmful to environment and thereby unknowingly many activities happen. पर्यावरण संवर्धनाचं काम करत असताना बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते आणि अजाणतेपणे त्यांच्या हातून बऱ्याच कृती घडत देखील असतात. How do butterflies contribute to environmental balance? पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फुलपाखरांचं योगदान काय? बटरफ्लाय कॅरीज आउट पॉलिनेशन. फुलपाखरांच्या माध्यमातून परागीभवनाचं कार्य घडत असतं. दिस रिझल्ट इन टू रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट्स. आणि त्यातूनच वनस्पतीचं प्रजनन घडत असतं. The flora is increased due to such increased pollination. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात परागीभवन होऊन निसर्ग समृद्ध करण्याचं काम या फुलपाखराच्या माध्यमातून होत असतं. Many weeds in the nature are consumed by the butterflies as their food. Some butterflies also consume harmful insects as their prey. बऱ्याचदा निसर्गामध्ये अनावश्यक असणारे तृण जे असतात, गवत जे असतं, त्याच्यावरती देखील फुलपाखरांचं खाद्य ते असतं. त्यामुळे ते देखील नाश करण्याचं काम फुलपाखरं करत असतात. आणि त्या ठिकाणी असणारे कीटक हे देखील फुलपाखरांचं भक्ष्य असतं. Due to beautiful colored butterflies, the environment becomes pleasant and joyful. फुलपाखरांचा आकर्षक असणारा रंग त्यामुळे निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये एक आल्हाददायक आनंदी असं वातावरण निर्माण होत असतं. बटरफ्लायज अवॉइड पोल्युटेड अँड बॅरन एरियाज. या ठिकाणी फुलपाखरे ही प्रदूषित भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वृक्ष नाही, पर्यावरण नाही, अशा ठिकाणी फुलपाखरं असू शकत नाही. Thus they indicate the health of the environment. याचाच अर्थ पर्यावरण समृद्ध वातावरण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी फुलपाखरांचा आढळ आपल्याला आढळून येत असतो. Thus the ecosystem is said to be in balance if there is presence of butterflies in its surroundings. ज्या
परिसंस्थेच्या सभोवताली फुलपाखरांचा सहवास असतो, वावर असतो, त्या ठिकाणचा निसर्गाचा समतोल योग्य असल्याचं ते एक द्योतक आहे. आणि याच बरोबर या ठिकाणी आपण थांबू.